कधी विचार केलाय आपल्या आजूबाजूला एक अशी शक्ती आहे जी दिसत नाहीये पण आपलं संपूर्ण जग चालवते? हो, आज आपण बोलणार आहोत चुंबकत्वाबद्दल. एक अशी मूलभूत शक्ती जी आपल्या तंत्रज्ञानापासून ते विश्वाच्या रचनेपर्यंत सगळीकडे आहे. चला तर मग या अदृश्य शिल्पकाराचं रहस्य उलगडूया. हे बघा, लोखंडाचा केस असा एका सुंदर पॅटर्नमध्ये कसा काय जुळून येतो? याच्यामागे नक्कीच काहीतरी अदृश्य नियम काम करत असणार, नाही का? कोणती शक्ती आहे ही जी या कणांना इतक्या अचूकपणे नाचवतीये? चला तर आज याच नियमांचा शोध घेऊया. तर मग सुरुवात करूया एकदम बेसिक गोष्टीपासून. या अदृश्य शक्तीचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम नेमका आहे तरी काय? तर सगळ्यात आधी शास्त्रज्ञांच्या लक्षात एक गोष्ट आली की प्रत्येक चुंबक हा काही एकसारखा नसतो. त्याला दोन खास टोकं असतात, दोन बाजू, एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव. आणि गंमत म्हणजे चुंबकाच्या वागण्याचं सगळं रहस्य याच दोन ध्रुवांमध्ये दडलेलं आहे. आणि मग समोर आला चुंबकत्वाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम. एकदम सोपा आहे. सारखे ध्रुव म्हणजे नॉर्थ नॉर्थ किंवा साऊथ साऊथ एकमेकांना दूर ढकलतात, पण विरुद्ध ध्रुव नॉर्थ आणि साऊथ ते मात्र एकमेकांकडे ओढले जातात. अगदी सोपं नाही का? ऑपोजिट्स अट्रॅक्ट अँड लाईक्स रिपेल. ठीक आहे, नियम तर कळला, पण एक मिनिट, जर ही शक्ती खरी आहे तर मग ती दिसायला तर पाहिजे ना, किंवा निदान तिचा एक नकाशा तरी बनवता यायला हवा. पण कसा? आणि हाच प्रश्न शास्त्रज्ञांना खूप काळ सतावत होता. जी गोष्ट डोळ्यांना दिसतच नाही तिला आपण पाहणार तरी कसं? पण याचं उत्तर खरं सांगायचं तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि याचं उत्तर मिळालं एका अगदी साध्या गोष्टीतून, लोखंडाच्या किसामधून. जेव्हा हा किस चुंबकाजवळ टाकला जातो तेव्हा त्याचा प्रत्येक कण जणू काही एक छोटासा कंपास बनतो आणि स्वतःला त्या अदृश्य शक्तीच्या दिशेने वळवून घेतो. आणि बस, जे आत्तापर्यंत अदृश्य होतं ते अचानक आपल्या डोळ्यांसमोर येतं. या सुंदर पॅटर्नलाच वैज्ञानिक म्हणतात चुंबकीय क्षेत्र किंवा मॅग्नेटिक फील्ड. हे म्हणजे जणू काही शक्तीचे अदृश्य हायवे आहेत, अशा रेषा ज्या नॉर्थ पोलपासून निघतात आणि साऊथ पोलकडे जातात. आणि हे हायवे आपल्याला सांगतात की चुंबकाची ताकद कुठे आहे आणि कोणत्या दिशेने काम करतेय. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की शास्त्रज्ञ याच पॅटर्नवरून खरेखुरे नकाशे काढतात. या रेषांना ते फील्ड लाईन्स म्हणतात. आणि ह्या फक्त चित्र नाहीयेत, हा याच नकाशांवरून चुंबक पुढे कसं वागेल याचा अंदाज लावला जातो आणि इंजिनियर्सना नवीन मशीन्स बनवायला मदत होते. अच्छा, एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, चुंबकाची खेचण्याची ताकद सगळीकडे सारखी नसते. टोकाजवळ ती खूप जास्त वाटते पण बाजूला मात्र कमी. असं का? कारण सगळी चुंबकीय क्षेत्र काही सारखी नसतात. चला हे समजून घेऊया. याचं उत्तर दडलंय फ्लक्स डेन्सिटी नावाच्या एका कॉन्सेप्टमध्ये. आता हे नाव ऐकून घाबरू नका. याचा सोपा अर्थ आहे चुंबकीय शक्तीचा ट्रॅफिक जॅम. विचार करा, जिथे या अदृश्य रेषांची खूप गर्दी असते तिथेच शक्ती सगळ्यात जास्त असते. जॅम म्हणजे पॉवर. हे चित्र बघा. दोन्ही पोल्सजवळ म्हणजे ध्रुवांजवळ ह्या रेषांची कशी गर्दी झालीये, अगदी ट्रॅफिक जॅमसारखी. इथे आहे हाय फ्लक्स डेन्सिटी म्हणजे प्रचंड ताकद. पण चुंबकाच्या मधल्या भागात किंवा बाजूंना बघा, ह्या रेषा कशा आरामात पसरलेल्या आहेत, जणू काही रस्ता एकदम मोकळा आहे, म्हणून तिथे ताकद कमी वाटते. म्हणजे बघा, आपल्याला मोठमोठी गणितं सोडवायची काहीच गरज नाही. फक्त या रेषांची गर्दी कुठे आहे हे बघितलं तरी कळतं की चुंबकाची ताकद कुठे जास्त असेल. जिथे जास्त गर्दी तिथे जास्त शक्ती. सिंपल. ओके, आत्तापर्यंत आपण चुंबकाबद्दल बोललो, पण आता एक नवीन प्रश्न. लोखंड चुंबकाकडे खेचलं जातं पण लाकूड नाही, असं का? काही गोष्टी चुंबकाच्या मित्र असतात आणि काही नाही. याचं कारण दडलंय त्या पदार्थांच्या आत. या गुणधर्माला म्हणतात परमिएबिलिटी किंवा पारगम्यता. सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या पदार्थाची त्या चुंबकीय हायवेंना स्वतःमधून जाऊ देण्याची इच्छा किंवा मित्रता. काही पदार्थ या रेषांना अगदी मोकळा रस्ता देतात, तर काही जण त्यांच्या मार्गात अडथळा आणतात. हे चित्र बघा, एकदम स्पष्ट दिसतंय. लोखंडाची परमिएबिलिटी खूप जास्त आहे म्हणून ते या चुंबकीय रेषांसाठी एका सुपर हायवेसारखं काम करतंय. सगळ्या रेषांना स्वतःकडे खेचून घेतंय. याउलट हवा किंवा प्लास्टिकची परमिएबिलिटी खूप कमी असते. ती या रेषांना अक्षरशः अडवतात, त्यामुळे तिथे शक्ती कमी होते. आता दुसरा एक महत्त्वाचा गुणधर्म रिटेंटिव्हिटी किंवा धारणशीलता. याला आपण मॅग्नेटिक मेमरी किंवा चुंबकीय स्मृती असंही म्हणू शकतो. म्हणजे काय? तर चुंबक बाजूला काढल्यानंतरही एखादा पदार्थ किती वेळ स्वतः चुंबक बनून राहतो हे यावरून ठरतं. आणि हीच मॅग्नेटिक मेमरी आपल्याला सांगते की एखादा चुंबक पर्मनंट असेल की टेम्पररी.
ज्या पदार्थांची रिटेंटिव्हिटी जास्त असते त्यांची मेमरी खूप स्ट्रॉंग असते, ते कायमचे चुंबक बनतात. पण ज्यांची रिटेंटिव्हिटी कमी असते, जसं की साधी पेपर क्लिप, तिला चुंबक चिकटला की ती चुंबक बनते, पण चुंबक दूर केल्यावर ती लगेच तिची मॅग्नेटिक पॉवर विसरून जाते. तर आत्तापर्यंत आपण चुंबक कसे काम करतात याचे सगळे बेसिक नियम समजून घेतले. पण या सगळ्या ज्ञानाचा उपयोग काय? चला तर आता बघूया की ही अदृश्य शक्ती आपल्या रोजच्या आयुष्यात कुठे कुठे आणि कसा चमत्कार घडवते. आपण 3 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. पहिलं, आपलं जग चालवणारी ऊर्जा. दुसरं, आपलं ज्ञान साठवणारा डेटा. आणि तिसरं, आपल्या शरीराच्या आत डोकावणारं मेडिकल सायन्स. सगळ्यात पहिलं एनर्जी. असं समजा की इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे जुळे भाऊ आहेत. यांच्या नात्यामुळेच आपल्या घरातले पंखे फिरतात, म्हणजे इलेक्ट्रिक मोटर्स चालतात. याच नात्यामुळे पॉवर प्लांट्समध्ये वीज तयार होते आणि ट्रान्सफॉर्मरमधून ती आपल्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचते. खरं तर आपलं संपूर्ण आधुनिक जग याच एका नात्यावर उभं आहे. आता दुसरी गोष्ट, आपलं डिजिटल जग. आपल्या कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्हमध्ये किंवा क्रेडिट कार्डच्या मागच्या पट्टीवर कोट्यवधी, अगदी अब्जावधी छोटे छोटे चुंबक असतात. प्रत्येक छोटा कण एक माहिती साठवतो, 1 किंवा 0, आणि याच लहान कणांवर आपले फोटो, गाणी, सिनेमे सगळं काही साठवलेलं आहे. म्हणजे आपली संपूर्ण डिजिटल ओळख ह्या छोट्या चुंबकांवर अवलंबून आहे. आणि तिसरं आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचं, आपलं आरोग्य. MRI मशीनबद्दल आपण ऐकलं असेल. या मशीनमध्ये एक प्रचंड शक्तिशाली चुंबक असतो, जो कुठलीही शस्त्रक्रिया न करता आपल्या शरीराच्या आत डोकावून पाहतो. यामुळे डॉक्टरांना आपल्या अवयवांचे इतके स्पष्ट फोटो मिळतात की ते अचूक निदान करू शकतात आणि अनेकांचे प्राण वाचवतात. हे सगळं फक्त त्या एका अदृश्य शक्तीमुळे. तर आज आपण पाहिलं की एक न दिसणारी शक्ती आपलं जग कसं चालवते, आपल्या आठवणी कशा जपते आणि आपले प्राण कसे वाचवते. पण मग एक प्रश्न मनात येतोच की जर एकटं चुंबकत्व आपलं वास्तव इतक्या मोठ्या प्रमाणात बदलू शकतं, तर मग आपल्या आजूबाजूला अजून अशा किती अदृश्य शक्ती असतील ज्या शांतपणे आपलं भविष्य घडवत असतील? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?